शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा। ठाण्यातील प्रसिद्ध स्फूर्ती व्यायाम शाळेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय। व्यायामशाळेला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव, माजी महापौर मनोहर गाढवे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सहाय्यक ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक, जिल्हाधिकारी संदीप माने, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, मावळी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोरे, डॉक्टर धनंजय मोरे, लोकसभा सहसचिव विश्वास निकम, कामगार नेते ॲडव्होकेट अरविंद तापोळे, शाखा प्रमुख तानाजी कदम, किरण बोडारे तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांना स्फूर्ती व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर देशमुख यांनी व्यायामशाळेच्या 50 वर्षांचा इतिहास उलगडून दाखवला। राष्ट्रहितानं झपाटलेली बलवान, बलदंड आणि निर्व्यसनी पिढीच या देशाचं संरक्षण करू शकेल असं त्यांनी सांगितलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी वाक्यातून प्रेरणा घेऊन आपण व्यायामशाळेची स्थापना केली। सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत देशमुख, अरविंद देशमुख, वैभव देशमुख, दिनेश देशमुख, रघुनाथ साबळे, महादेव आमकर, संजय भंगुर्डे आदींनी विशेष परिश्रम घेतले। आणि दिघे साहेब त्या सगळ्या याच्यामध्ये भूमिपूजन करत असताना भूमिपूजा झाल्यानंतर ते उभे राहिले आणि त्यांनी गुरुजींना विचारलं की दुसरा कोणी बसू शकतो की नाही। गुरुजी म्हणाले हो मग बसू शकतो। त्यांनी मला बसवलं, मला म्हणाले पुढे तुला व्यायामशाळा सांभाळायची आहे, त्यामुळे तू पण बस। त्यामुळे त्या याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये भूमिपूजा 2 झाल्या आणि अशा प्रकारे त्या सगळ्याच्यात आज समोर एक मैदान होतं। त्या मैदानातून आम्ही कबड्डीच्या स्पर्धा भरवत होतो। कबड्डीचा आमचा चांगला संघ होता आणि त्याचबरोबर ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, रोमन रिंग अशा तऱ्हेच्या ॲक्टिव्हिटीज होत्या। पण दुर्दैवाने क्रीडांगण गेलं आणि क्रीडांगण गेल्यानंतर त्या सगळ्या याच्यामध्ये कोणत्याही व्यायाम संस्थेचं, क्रीडा संस्थेचं सर्वात मोठं जर काही हे असेल तर ते क्रीडांगण आहे आणि ते क्रीडांगण गेलं। मग त्यानंतर आम्ही पॉवर लिफ्टिंगकडे वळलो, आम्ही शरीरसौष्ठवकडे उडलो आणि मला सांगायला अभिमान होतो की या 50 वर्षामध्ये आपले अनेक शरीरसौष्ठवपटू आपण निर्माण केले। आपल्यातले प्रेम विद्यासागर आणि संतोष वाघमारे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये, शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये निवड झाली आणि त्याचबरोबर दरवर्षी 5 ते 10 आपले शरीरसौष्ठवपटू हे जिल्हा पातळी आणि त्यानंतर 3 ते 4 राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळीवर जातात आणि दरवर्षी साधारणतः पूर्वी आपण त्या संपूर्ण याच्यामध्ये सांघिक विजेतेपद आपल्याकडे असायचं, कधी कधी उपसांघिक विजेतेपद हे असायचं। परंतु दुर्दैवाने आता अशी परिस्थिती आलेली आहे की ज्या प्रोटीन्स या फार महागाच्या प्रोटीन्स घेऊन त्या संपूर्ण याच्यामध्ये हे तयार केलं जातं, शरीर तयार केलं जातं आणि त्यामुळे माझ्या व्यायामशाळेत येणारे जे आहेत ही गरीब मुलं आहेत। ही गरिबांची व्यायामशाळा आहे। गरिबांना मोठ्या व्यायामशाळेमध्ये शिक्षण घेता येणार नाही, व्यायाम करता येणार नाही आणि मग त्यांच्यासाठी ही आपण सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे सुरुवातीला 2 रुपये आणि 10 रुपये आणि 15 रुपये 20 रुपये फी घेणारी व्यायामशाळा केवळ गरिबांची सामाजिक बांधिलकीपणे आम्ही काम करतोय। धन्यवाद।